भाजप आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकांचा निकाल जे आहे त्यात हाती येत आहेत. आपण जर पाहिलं तर महायुती आघाडीवर पाहायला मिळते. काय एकंदरीत पुढचं यश सांगाल? नाही, जे अपेक्षित होतं तेच समोर दिसायला लागलंय. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीमध्ये या राज्याचा विकास करतायत, मग तो शहराचा असेल, ग्रामीण भागाचा असेल, कष्टकऱ्यांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, महिलांचा असेल, तरुणांचा असेल, युवतींचा असेल, हा सगळ्यांचा प्रभाव पूर्ण राज्यामध्ये आहेच आणि तो आता आपल्याला दिसतोय. आणि सगळ्यात मोठा प्रभाव हा आमच्या लाडक्या बहिणींचा आहे. त्यामुळे राज्यात आता 178 आहे, मला वाटतं 288 पैकी 225 जरी जागा आम्हाला मिळाल्या तरी आश्चर्य वाटायला नको. आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे 150चा आकडा पार करेल. जे बाकी माननीय देवेंद्रजींनी आणि माननीय आशिषजींनी वर्तवलं होतं ते सत्यतेकडे जाताना आपल्याला दिसतंय. राज्यात भाजपच एक नंबर संपूर्ण आकडेवारीत सध्या तरी पाहायला मिळतोय. नाही, भाजप हा नेहमीच नंबर 1 वर राहिला आहे. विधानसभेच्या निवडणुका, मागच्या 3 निवडणुका आपण 14 पासूनच्या पाहिल्या तर 122, मग 106 आणि आता 132. तर प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टी नंबर 1 ला राहिली आहे. मुंबई महानगरपालिकेत देखील भाजपा नंबर 1 ला राहील आणि मुंबई महापालिकेत देखील आम्ही 150चा आकडा महायुती म्हणून पार करू. ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप जे आहे ते झालेले होते, मोठ्या संख्येनं विरोधकांनी तुमच्यावरती, निवडणूक प्रक्रियेवरती आणि सत्ताधारी पक्षावरती सुद्धा आरोप केले होते, त्याला एकंदरीत कसं उत्तर या निवडणुकीतनं दिलंय का? नाही, काय आहे की निवडणुकीची आपण एक पॅटर्न बघितलं महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं, तर निवडणुकीच्या आधी ते हरण्याचा त्यांचा सेट तयार करतात. मग मतचोरी असेल, मग संविधान असेल, मग आता EVM हॅक केल्याचे विषय असेल, मग पैसे वाटल्याचा विषय असेल, अनेक विषय ते निवडणूक हरायच्या आधी सेट करून ठेवतात, जेणेकरून त्यांना लोकांसमोर जायला सोपं पडतं की आम्ही निवडणूक का हरलो. त्यामुळे विरोधक काय करतात ह्याकडे आम्ही लक्ष देत नाही. सर्वसामान्य जनतेच्या मागे उभं राहण्याचं काम, सर्वसामान्यांचा विकास करण्याचं काम, कष्टकरी जनतेला मदत करण्याचं काम, शेततळं बांधण्याचं काम, प्रत्येकाला पाणी, वीज, मूलभूत गरजा देण्याचं काम माननीय देवेंद्रजींचं सरकार करतंय. त्याची प्रचिती आपल्याला आज या निवडणुकीच्या निकालातून दिसते. ज्या पद्धतीनं मित्र पक्षांनीच एकमेकांवरती आरोप सुद्धा केले होते, तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ती मोठी रंगतदार पाहायला मिळाली होती. आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होते आणि त्यानंतर आता हे यश समोर येत आहे. बघा, प्रत्येक पक्षाला त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यातली समीकरणं वेगळी असतात. प्रत्येक तालुक्यात समीकरणाप्रमाणे त्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप केले जातात. परंतु राज्यामध्ये महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत. देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सर्व एक आहोत. आणि महायुती समन्वयक म्हणून ती जिम्मेदारी माझ्याकडे आहे आणि ती जिम्मेदारी पूर्णपणे आम्ही पार पडतोय. आणि प्रत्येक नेता हा प्रत्येकाचा सन्मान ठेवून राज्याच्या विकासाची घडी पुढे लावायला पाहिजे. माननीय पंतप्रधानांचं स्वप्न पुढे न्यायला पाहिजे आणि एक विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय. ज्या पद्धतीनं विरोधकांकडून आरोप होतोय, मतचोरीचा आरोप होत होता आणि त्यानंतर पैशाचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांनी केला, असा एक आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मी तसं म्हटलं तसं की हरण्याच्या आधी एक आरोप सेट करून ठेवायचा. पैसे वाटले, पैशाचा पाऊस पाडला, हे अनेक आरोप संजय राऊतांनी केले होते. आता उद्या परवाच्या तुम्हाला प्रेस कॉन्फरन्समध्ये पुन्हा तो भुगताना दिसेल. परंतु माझं म्हणणं आहे की जनता ही हुशार आहे, जनता ही सुजाण आहे. जनतेला माहिती असतं की कोणाला मतदान करायचं असतं आणि कोण आपलं काम करणार आहे, कोण राज्याचा विकास करणार आहे, कोण देशाचा विकास करणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, राज्य आणि केंद्र असं 4 चाकावर चालणारं ते गाडी आहे, विकासाची गाडी आहे. ती वेगवान आहे आणि ती पुढे जात राहील. विरोधकांना काय उत्तर द्याल या सगळ्या यशानंतर? नाही, आता त्यांचा बुरका फाटलेला आहे, त्यामुळे समोर त्यांचं अस्तित्व दिसत नाही. आपल्या चॅनलवरती मी एक नागपूरमध्ये स्टेटमेंट दिलं होतं की उद्धव ठाकरे साध्या एका प्रचाराला कुठे दिसले नाहीत, राज ठाकरे कुठे प्रचाराला दिसले नाहीत, काँग्रेस कुठे लोणचं चाटण्यासारखी दिसली नाही. आणि आता परिस्थिती आपण बघताय, 288 पैकी 29 जागा पण आघाडीवर नाहीत. मला वाटतं दुपारच्या निकालापर्यंत तीही 20च्या खाली जाते. त्यामुळे तिघे मिळून देखील आपण जर गणित केलं तर 50 क्रॉस करत नाही. त्यामुळे परिस्थिती त्यांची फार वाईट आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा विकासाचं नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचं विकासाचं केलेलं काम प्रामाणिकपणे त्यांनी मान्य करायला पाहिजे. आणि देवाभाऊंचं सरकार राज्यात किती खंबीर आहे, भक्कम आहे आणि राज्यातला एकमेव नेता मुख्यमंत्री म्हणून या 60, 65, 70 वर्षाच्या राज्याच्या इतिहासामध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. विकास पुरुष मुख्यमंत्री कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस. शेतकरी
बळीराजा यांच्यासाठी काम करणारा मुख्यमंत्री कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस. हे आता ब्रीदवाक्य या महाराष्ट्राने पुढे अवलंबलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने निकाल समोर येत आहेत, कुठेतरी येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये बूस्ट मिळेल कार्यकर्त्यांना या सगळ्या निवडणुकांमुळे, यशामुळे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. तो 24/7/365 डेज म्हणजे 24 तास 30 दिवस आणि 365 दिवस तो काम करत असतो. निवडणुका असो किंवा नसो, सर्वसामान्य कार्यकर्ता हा जनतेमध्ये जातो, जनतेची सेवा करतो, जनतेचं काम करतो, सातत्याने पक्षाचे कार्यक्रम राबवतो आणि पक्षाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक उपक्रम असतील, विविध अनेक सेवाभावी कामं असतील, सरकारची कामं असतील, ही लोकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांना बूस्ट हा 100% मिळेल. परंतु मुंबई महापालिका व इतर असलेल्या आताच्या महापालिका या सर्वच्या सर्व महापालिका निश्चितपणे भारतीय जनता पार्टी महायुतीचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा आपल्याला फडकलेला सर्वच्या सर्व 28 महापालिकांवरती दिसून येईल. धन्यवाद. साहजिकच आहे, प्रसाद लाड आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की आजचं जे यश आहे, यशामुळे इतर ज्या निवडणुका आहेत, महापालिका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, यामध्ये कार्यकर्त्यांना बूस्ट जो आहे तो या सगळ्या निकालामुळे मिळेल असा विश्वास ते व्यक्त करतायत. कॅमेरामन कमलेश सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.